नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मुस्कान या संस्थेच्या प्रांगणामध्ये आपण आहोत आणि इथून जे काही आम्ही भाष्य करू ते महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी तरी जरूर ऐकायला हवं. त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. फार उत्तम अशा पद्धतीच्या उपाययोजना त्यांनी महाराष्ट्रातल्या शाळेत कशा कराव्यात याबद्दल माध्यमांना सांगितलं. आज 3-4 GR निघालेत आणि मला खात्री आहे की त्या GRची अंमलबजावणी लघुलघु होणार आहे. पण समजा तसं नाही झालं तर मग ते नेहमीच आहे. रे माझ्या मागल्या बदलापूरसारखी घटना घडली, त्याच्यानंतर आणखी काही घटना घडतील भविष्यामध्ये, पूर्वी पण घडलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण सगळेच म्हणजे इन्क्लुडिंग माध्यमं ही सगळीच प्रतिक्रियावादी झालेली असल्यामुळं अशी एखादी घटना घडली की आपल्या सगळ्यांना जाणीव होते की मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय काय करायला हवं. सो मी मुस्कान ह्या संस्थेच्या प्रांगणात यासाठीच तर आलो आहे आणि ही संस्था मला 2000 सालापासून तर ह्या संस्थेच्या फाउंडर डायरेक्टर आहेत शुभांगी रणदिवे मॅडम, शुभदा रणदिवे मॅडम आणि शर्मिला राजे हा को फाउंडर आहे. आणि हा सगळा डेटा जो आहे ना तो फारच धक्कादायक आहे. पण तुम्ही सांगितलं मला काही मिनिटाला 7 आपल्या देशात एका मिनिटाला 7 बाल लैंगिक अत्याचार गुन्हे घडत आहेत आणि मुलं प्रत्येक कुठच्याही वयाची मुलं आहेत, छोट्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत. वय आपण मुलाचं बघितलं 18 म्हणतोय, तर 18 वर्षाच्या खालची मुलं आहेत आणि आमच्याकडे जे आम्ही केसेस बघितल्या आहेत तर 15% मुलं ही 12 वर्षाच्या खालची आहेत आणि 5 वर्षाच्या खालची मुलं 10% आहेत. म्हणजे प्रमाण खूप आहे. छोट्या मुलांवरती, मुलींवरती, मुलग्यांवरती अत्याचार होत आहे, सर्रास होत आहे. आपण महाराष्ट्राचं बोलतोय की देशाचं बोलतोय? देशाचं. मी जेव्हा म्हणते की 7 मिनिटाला एक अत्याचार होत आहे ते आपल्या देशाचं स्टॅटिस्टिक्स आहे. आणि महाराष्ट्र स्पेसिफिक आहे? महाराष्ट्राचं स्पेसिफिक स्टॅटिस्टिक्स दिवसाला किंवा मिनिटाला वगैरे असं नाही आहे, पण एकूण कितीतरी केसेस पेंडिंग आहेत आज महाराष्ट्र कोर्टामध्ये. आणि आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त केसेस उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत. महाराष्ट्राचा त्या मानाने खालती नंबर आहे, पण केसेस भरपूर होत आहेत. खालती जरी नंबर असला तरी फार धक्कादायक. आज आता आमच्याकडेच 2016 पासून 114 केसेस आम्ही कोर्टात चाललो आणि त्याच्यापैकी आम्हाला मागच्या वर्षी 105 केसेस आम्ही लिगल म्हणजे कायदेशीर मदत केलेली आहे आणि त्याच्यातून या सगळ्या वर्षांमध्ये 6 कन्व्हिक्शन्स झालेले आहेत. म्हणजे 1 वर्षात 114 पैकी 6 कन्व्हिक्शन झाले. तेव्हापासून आमचंच 2016 पासून 16 पासून ते आजपर्यंत आमच्याकडे जेवढ्या केसेस आहेत त्याचा मी आपल्याला आवाज दिला. पण निदान आमच्याकडनं एवढ्या 6 झालेल्या आहेत पुढे. अशा देशभर किंवा महाराष्ट्रामध्ये कितीतरी असते. आम्ही आता शाळांमध्ये जाऊन ज्याला आम्ही अवेअरनेस प्रोग्राम, जनजागृती करतो, मुलांना सांगतो की कुठला स्पर्श हा चांगला वाईट नाही तर कुठला स्पर्श सेफ आहे, असुरक्षित सुरक्षित स्पर्श जे काय तुम्ही स्वतःला कसे ह्याच्यापासून वाचवू शकाल नाही म्हणायला शिकवा. त्याच्यानंतर कोणाला तरी सांगा, कोणाला तरी जाऊन सांगा. ह्याच्यात तुमची काहीही चूक नाही, ही चूक मोठ्या माणसांची आहे. तर आपल्याकडे आता पॉक्सो कायदा आलेला आहे. पॉक्सो कायदा हा अत्यंत स्ट्रिंजंट चांगला कायदा आहे, पण सिस्टीमने पण तितकंच साथ दिली पाहिजे. कायद्याप्रमाणे स्पेशल कोर्ट हे सगळीकडे व्हायला पाहिजे. त्या मनाने अगदीच काही ठिकाणी स्पेशल कोर्ट फक्त पॉक्सोसाठी आहे. पुण्यात आता बांधकाम सुरू झालेलं आहे, पण आत्तापर्यंत आम्ही ज्या मुलांना नेतो कोर्टात जरी स्पेशल कोर्ट असलं, एक खोली असते नॉर्मल कोर्टामध्ये, तिथे मुलांना न्यायचं दिवसभर लागतो. बाकीचे सुद्धा जे मंडळी येतात त्यांना काही जण गुन्हेगार चेंजमध्ये असतात किंवा मुलांना घाबरतील असं एक वातावरण असतं. त्यामुळे सिस्टीममधनं अजून बदल खरं तर याच्याबद्दल सविस्तर बघतो. तो मुद्दा खरं तर सुटला आता. ही जी आकडेवारी 7 वगैरे ही ग्रोईंग आहे, ग्रोईंग डेफिनेटली आहे. आणि ग्रोईंग पेक्षा मे बी नेहमीच होत्या केसेस होत होत्या अस्तित्वात आल्यापासून. ते गेल्या 24 वर्षात काय काय चित्र बदलत चालले, थोडं पुढे चाललं. एक फक्त पॉझिटिव्ह आम्ही बघितले की सुरुवातीला शाळांमध्ये जेव्हा आम्ही जायचो की आपण अवेअरनेस सेशन घेऊया, मुलांना सांगूया कसं सुरक्षित राहायचं, तर प्रत्येक शाळा म्हणायची प्रिन्सिपल की आमच्या शाळेत हे होतच नाही. ओके, सो 2000 मध्ये ही गोष्ट होती की होत नाही, आम्हाला अजिबात परमिशन मिळायची नाही सेशन्स घ्यायला. दुसरं म्हणजे की अगेन की खालच्याच वर्गात होतं किंवा अगदी उच्च वर्गात होतं, मिडल क्लासमध्ये होत नाही, ते एक मिथ होतं. आणि दुसरं अजून म्हणायचं तर मुलग्यांवरती होतं हे नव्हतं कुठे लोकांच्या लक्षात येत. लोकांना वाटायचं की मुलींवरती होतं, ते पण टीनेज मुली, सुंदर मुली, ही कुठेतरी माइंडसेट होता की अशाच मुलींवरती होतो ह्या वयातल्या. पण आता लक्षात आले लोकांना, तो हा खूप बदल मी बघितलाय 2000 पासून ते आता 2024 मध्ये, की शाळा दे आर व्हेरी विलिंग की तुम्ही ह्या सेशन्स घ्या. परमिशन म्हणजे आम्हाला आरामात मिळते.
काही प्रश्नच येत नाही परमिशन मिळायचं. आणि सगळ्यांना कळलंय की कुठच्याही वयाच्या मुलांवरती होतो. आणि आमच्याकडे सांगायचं झालं तर वाईट वाटतं सांगायला की सगळ्यात लहान मूल जे आहे ते 13 महिन्याचं बाळ आहे. What? 13 महिन्याच्या बाळावरती 13 झालं महिन्याचं बाळ, अच्छा, कौटुंबिक याच्याबद्दल होत आहे. येस, शाळेमध्ये नाही ऑफकोर्स. 13 महिन्याच्या मुलावरती त्या वडिलांच्या घरामध्ये झाले. ही घटना महाराष्ट्रातली? येस, पुण्यातली आहे. तर वडिलांच्याच मित्रांनी केलेली गोष्ट ही. आणि शाळेत कुठल्या म्हणाल वर्षाची तर गोष्ट आहे? 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 तो वर्ष गुन्हा वगैरे रजिस्टर झाला की नाही? झाले, FIR झाली, सगळी झाली. त्याच्यामध्ये आई खंबीर उभी राहिली आणि मुलाला बाहेर हा, जरा आणि हे- शाळेत तर सर्रास होते. आता काय होतं माहितीये, अनफॉर्च्युनेटली कुठची घटना घडली आपल्या देशात की सगळे जागे होतात. ओके, सडनली आता मग मोर्चे काढले, हे झालं, आता फतवे काढलेत, ते थोड्या दिवस चालेल की परत गेले माझ्या मागे. सो हे तर चालूच आहे ना. आता आपण बघतोय की 2 मुलींचा वरती छोट्या मुलींचा अत्याचार झाला 4 वर्षाचा. हा, आणि तिकडे सगळ्या त्या सिटीनी, बदलापूरनी ते धरलं म्हणून ते बाहेर आलं. तर ते इकडे केसेस होतातच. जसं मी म्हटलं, आमचे 10% मुलं 6 वर्षाच्या खालची आहेत. त्यांचं काय? किंवा मग रेप आणि मर्डर असेल तर मग गोंगाट होतो की मग न्याय कुठेतरी मिळतो. पण मुलांमध्ये सर्रास होते, रोज होतोय, रोज अत्याचार होते. आपण आता बोलतोय 1 तासाच्या इंटरव्ह्यूमध्ये कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 2 मुलांना ते अत्याचार नक्कीच होत असेल. मॅडम, तुम्ही ज्या कायद्याबद्दल बोललात आणि ज्या फास्ट ट्रॅक बद्दल बोललात, 39 वगैरे फास्ट ट्रॅक आपल्याकडे होणार होती न्यायालय, 5 का 6 सुरू झालेली. गमतीचा भाग असा, आणि तो दुर्दैव आहे, गंमत वगैरे तर नाहीच आहे, ज्या कोपर्डी घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं सुरू झालं, त्या घटनेलाही 2 दिवसापूर्वी 8 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर जे सन्माननीय वकील महोदय आहे, ज्यांचं नाव अनेक प्रकरणांशी जोडलं जातं, त्यांचंही ट्रॅक रेकॉर्ड आम्ही एक उत्सुकता म्हणून बघितलं. हा, असं दिसतंय की फास्ट ट्रॅक हा पण एक फार्स आहे एक. आणि ज्या कायद्याबद्दल आपण फार बोललो, हे असे उत्तम कायदे भारतात आधी पण होते. तर तेच मी तुम्हाला सांगते, कायदा उत्तम असून सिस्टीमनी साथ दिली पाहिजे त्याच्याबरोबर. आता ही मुलं जोपर्यंत त्यांच्यावर कायद्याचा उपयोग होतो, केस चालते, वर्ष म्हटलेलं आहे कायद्यानुसार, एका वर्षात एका व्हायला वर्ष, पण ते एका वर्षात अशी कधीच एक तरी केस आहे का एका वर्षात सुटली? एकही नाही झाली. मिनिमम 4 ते 5 वर्ष लागतात. आता महाराष्ट्राच्या धोरणकर्त्यासाठी पहिला मुद्दा, माननीय शिक्षण मंत्र्यांनी लिहून काढायला हवा आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून, एका वर्षात काही होत नाही, आधी तिथे सुधारा. त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्ट्स नाही आहेत जे मी म्हटलं. बाकी पोलीस यंत्रणेमध्ये आम्ही म्हणेन की आम्हाला तरी आत्ता FIR करायला खूप अवघड जात नाही. आम्ही पोलीस ट्रेनिंग बरीच करतो आणि आता अवेअरनेस वाढलाय, जसं आता शर्मिला म्हणाली की अवेअरनेस खूप वाढलाय. आता बदलापूरची जेव्हा केस झाली आणि एवढा अप्रोर झाला, त्याच्यानंतर आम्हाला रोज, आज सुद्धा जवळ 10 फोन वेगळ्या शाळांमधून आले की आम्हाला अवेअरनेस करा. कारण आता शाळांना वाटतंय की आपल्या शाळेत घडलं तर काय होईल, त्यापेक्षा आपण हे अवेअरनेस मुलांना देऊ. किंवा काही शाळांना टिक मार्क पण असतो की आम्ही हे केलेलं आहे, आणि त्यांना आम्ही हे पण सांगतो की चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी प्रत्येक शाळेमध्ये करा. जर झालं तर काय, समजा कलिगनीच केलं तर ह्याच्यामध्ये ह्या शाळा आता पुढे येत आहेत. आम्हाला आमच्या जे शाळांमध्ये जसं म्हटलं की आम्ही मागायला जायचो की आम्हाला मुलांशी बोलू द्या, त्यांना सांगू द्या, तर आता शाळा स्वतः येऊन आता आमच्याशी मी एक मध्यमवर्गीय पालक म्हणून माझ्या मुलीला एका बऱ्यापैकी शाळेमध्ये टाकलं. मला माहिती की तिथे बॅड टच आणि त्या सगळ्या गोष्टीबद्दल तिला सांगितलं गेलेलं आहे. माझा मुलगाही तिथे शिकतो. त्या शाळेमध्ये एक्स्ट्रीम पद्धतीच्या काही मेजरमेंट त्यांनी घेतलेल्या आहेत. हे सगळ्या पद्धतीच्या शाळेमध्ये होतं का, स्पेशली गव्हर्नमेंट? एक्स्ट्रीम पद्धतीच्या म्हणजे CCTV बसवलेले आहेत, शक्यतो मुलीच तिथे नाही. ते म्हणजे गव्हर्नमेंट शाळांमध्ये सोडा, इव्हन मोठ्या उच्चवर्गीय शाळांमध्ये सुद्धा CCTV असतीलच असं काही सांगता येत नाही. आणि शाळांमधून जे काय आता होतंय त्याला बरेचदा शाळा पुढे येत नाहीत. त्यांना नको असतं की आमच्या शाळेची बदनामी होईल. तरी डिस्क्लोजर आलो तरी आम्ही ते ऑफकोर्स घेतो आणि आम्ही त्याची पुढे सांगता करतो, FIR करतो. पण शाळा करेलच असं काही सांगता येत नाही. पण आता ज्या कायद्यामुळे आता ह्या सगळ्यामुळे खूप फरक पडतो. सरकारी शाळांची काय स्थिती आहे? महानगरपालिकांच्या शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा? तुम्हाला खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये बोलायला जातो ना, तेव्हा ती मुलं येऊन सांगतात. ती मुलं जास्त बोलतात. कारण त्यांना ती म्हणजे ज्याला आपण लज्जा किंवा फॅमिलीची आबरू हा प्रकार, तर ती मुलं जास्त सांगतात. आम्ही दुसऱ्या शाळांमधनं जातो तेव्हा ज्याला आम्ही डिस्क्लोजर म्हणतो, जेव्हा मुलं येऊन सांगतात त्यांना आम्ही डिस्क्लोजर म्हणतो. आम्हाला अशा शाळांमधनं डिस्क्लोजर्स कमी येतात. पण जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा वस्ती पातळीवरनं
आम्हाला जास्त डिस्क्लोजर्स येतात. ती तुम्हाला मुलं बोलतात आणि अजून- त्यांचे आई वडील त्यांची साथ पण देतात. एक 4-5 इन्सिडेंट्स तुम्ही असं सांगू शकाल की जे तुम्हाला फार हॉरिफिक, म्हणजे तुम्ही अशी कल्पना केली नव्हती की असं काही, जसं आता 19 हा, एक महिन्याच्या जसं बाळाबद्दल. म्हटलं की 13 महिन्याचं म्हणजे 1 वर्षाचं 13 बाळ. महिन्याचं. नंतर मग एक आमच्याकडे केस आहे, ती आता मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली आहे. 3 वर्षापूर्वी तिच्या आजोबांनी, वडिलांनी आणि काकांनी बलात्कार केला What? तिच्यावरती. Yes, तिघांनी. आधी काकांनी केला, मग आजोबांना कळलं की अरे काकांनी केलं तर मी पण करतो, त्यांनी केला. मग नंतर वडिलांनी तिला सांगितलं तुला आता सवय झाली आहे, तू तर बाहेर काहीतरी करशील उद्योग, म्हणून मी पण करतो. सो दिस ही इज पुण्यातली येस, घटना? पुण्यातली घटना आहे. त्या मुलीची केस आम्ही ही करतोय आम्ही हँडल. हँडल करतोय. तिला तिची सगळी मंडळी निघून गेलेली आहे तिथून. तिला संस्थेमध्ये दाखल केलं. आणि ही कनिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग? नाही, मध्यम वर्ग नाही, मध्यम. मध्यम. पण सगळ्या इट्स अक्रॉस ऑल हे मुलांची सगळ्या. केस म्हटली तर खूप वर्षापूर्वी एक केस झाली होती जिथे तो आरोपी सापडला सुद्धा नाही. तेव्हा ऍक्च्युली पॉक्सो नव्हता. तर त्या मुलाला इतकं वाईट पद्धतीने त्याच्यावर अत्याचार झाला होता की त्याच्यावर बऱ्याच सर्जरीज करायला लागल्या. किती? ऍटलीस्ट 3-4 झाल्या होत्या. म्हणजे त्याला आणि ही पण केस महाराष्ट्रातली आहे? हो हो हो, पुण्यातल्या ह्या. आणि आणखीन एक पुण्यातली आमची केस आहे, ती 5 वर्षाची मुलगी आहे. तिच्या चुलत काकाने तिच्यावरती बलात्कार केला होता. वर नाक चावलं होतं, ते नाक तिचं फुटलं, कापलं गेलं, त्याच्या सर्जरी चालू आहेत. मग ऑब्व्हियसली सगळं सर्जरी करायला तिच्या चालू आहेत. आता आय थिंक 15-16 वर्षापर्यंत चालू राहणार आहेत. आणि पण आतापर्यंत लहान वयात किती एकदम surgery 2 झाल्यात आतापर्यंत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल 2 झाल्यात सर्जऱ्या. तर अजून ती जशी मोठी येईल तशी थोडं हळूहळू करायच्या सर्जरी. आणि इतकं म्हणजे ग्रुसम आहे बलात्कार की छोट्या मुलांच्या आतडी बाहेर येतात. मुलींच्या असं तुम्ही आतड्या. बघितलं? येस, आम्ही म्हणजे मेडिकल ऑफकोर्स डॉक्टर सांगतात आम्हाला. Obviously, पण- आम्ही स्वतःच्या डोळ्याने पण येस दिस वॉट हॅपन FIR मध्ये येतं. मेडिकल रिपोर्ट्स येतात की वजायना इज स्टोन, ब्लिडिंग, एक्सेसिव्ह ब्लिडिंग, इंटेस्टाईन इज आउट. सो इट इज ग्रुसम. फक्त ह्या सगळ्या गोष्टी पेपरमध्ये येत नाही. आता मला ना ह्या ज्या सांगतायत त्या बालकांच्या मानसिक आरोग्याचं काय झालं असेल एवढी कल्पनाच करवत नाही. ते किती भयंकर, आणि ते लाईफ लॉंग असणार आहे. म्हणजे काही अभिनेत्रीने मधल्या काळामध्ये येऊन आपला जो चाइल्ड अब्यूज झाला होता त्याबद्दल माध्यमामध्ये भूमिका मांडली, त्यावेळेला खूप चर्चा झाली होती. आता आपल्याकडे UK आणि तत्सम राष्ट्रातल्या आणि विशेषतः युरोपियन राष्ट्रातल्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल बोलत असताना ह्यातल्या अनेक अंतर्भूत गोष्टीबद्दल आपण बोलत असतो. मला वाटतं की खुलेपणानं इतक्या पहिल्यांदाच आपण बोलत असू. आता असं आहे, जेव्हा आपण बाललैंगिक अत्याचार म्हणतो, त्यांना जेव्हा आपण मदत करायला जातो किंवा आमची संस्था त्या ह्याच्यात काम करते, तर ते फक्त कायदा किंवा आर्थिक मदत हे नव्हे, तर सर्वात मोठा त्यातला घटक आहे म्हणजे काउन्सिलिंग. समुपदेशन हे पाहिजेच. कारण मुलांच्या दृष्टीने जस्टिस हा खूप पुढचा भाग आहे. त्यांना हिलिंग व्हायला पाहिजे. मानसिकदृष्ट्या त्यांचं हिलिंग व्हायला पाहिजे. आणि त्यांचं रोजचं जीवन पुढे चालायला पाहिजे. शाळेत त्यांना जाता आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये वेळ, आत्ता जर काउन्सिलिंग केलं तर कदाचित त्या मुलाला थोडा काळ हिलिंग होईल. पण जेव्हा त्या आठवणी मोठं झाल्यावर परत येतात तेव्हा कदाचित परत काउन्सिलिंगची गरज. तर ह्याच्यातले आम्ही ह्याच्यात अवेअरनेस जेव्हा घेतो त्याच्यात काय होतं, मुलांवर काय परिणाम होतो ते पण बोलतो. पालकांच्याही काउन्सिलिंगची गरज असेल अशा केसेसमध्ये? ते सगळंच आहे. पालकांशी बोलायला लागतं. जर घरूनच झालेलं असलं, समजा वडिलांनीच केलेलं असतं आणि वडिलांवर संबंध कुटुंब अवलंबून असलं, तर मग त्यांना आम्हाला आर्थिकदृष्ट्या पण मदत करायला लागते. पण बाकी सोशली वडिलांच्याच विरोधात जर कंप्लेंट केली तर त्यांना सगळेजण वाईट टाकतात. खूपदा तिथून त्यांना हलवून दुसरीकडे स्थायिक व्हायला लागतं. अशी एखादी केस अशी आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस आमच्याकडे की शेजार पाजारी आपल्याला असं वाटतं की कॉन्फिडेन्शियल ठेवूया, पेपरमध्ये नाव येत नाही तेवढं ते हे केलं जातं, बघितलं जातं. करेक्ट. पण सगळ्यांना कळतं शेवटी की ह्या मुलीवरती झालाय बलात्कार. ती मग ते घर सोडून, गाव सोडून निघून जातात, गावी जातात. आणि मोठ्या मुली असतील तर त्यांची लग्न लावून टाकतात. छोट्या मुलींना मग घरी बसवतात, शाळा बंद होते. म्हणजे डबल ट्रॉमा होतो. म्हणजे एक ते झालाच आहे अत्याचार, ऑन टॉप ऑफ दॅट त्या मुलींची शाळा सुटते, मोठ्या मुलींची लग्न करून टाकतात. सो खूप इट इज अ लॉंग टर्म सगळा ट्रॉमा चालू राहतो त्यांचा. तुम्ही मला काहीतरी आकडेवारी तुमच्या मोबाईलमधून पाहून सांगणार होतं, बरोबर? म्हणजे आमच्या संस्थेची तुमच्या संस्थेअंतर्गत तर 114 केसेस आम्ही आतापर्यंत, म्हणजे तशा 300 वगैरे भरपूर केसेस झाल्यात. म्हणजे आम्ही कोर्टात
कायद्याने ज्याची चालू आहे, म्हणजे जे लॉयर्स आहेत ते कोर्टांमधनं केस हँडल करतात, तशा 114 आहेत. त्याच्यापैकी ह्या वर्षी 105 आहेत, म्हणजे या 23-24 मधल्या 105 आहेत केसेस ओके कोर्टात चालू आहेत. आणि जेव्हा FIR होते दाखल, तेव्हा सी क्राईम अगेन्स्ट द चाइल्ड इज कन्सिडर्ड एज अ क्राईम अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट हे लॉयर देतात, त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतात किंवा PP म्हणतो आपण, आणि आम्ही वकील देतो दे काउन्सिल टू द PP. सो वी असिस्ट द PP, कारण PPकडे बऱ्याच कामं असतात. सो वी टेक मोर डिटेल, वी गिव्ह देम ऑल द हेल्प दॅट इज रिक्वायर्ड. त्यामुळे त्या केसेस मग पुढे सरतात. आत्तापर्यंत ॲक्च्युली आम्ही 2000 पासून काम करतोय, आणि आमची जेव्हा संस्था फॉर्म झाली, फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन संस्थेचं नाव आहे, आणि मुस्कान त्याचा प्रोजेक्ट आहे. सो आम्ही आत्तापर्यंत मोर दॅन 1000 केसेस बघितले आहेत पुणे डिस्ट्रिक्टमधल्या. आणि जसं शुभाने सांगितलं की आम्ही मग लिगल एड दिली आहे फक्त 100 केसेसला, कारण त्या लोकांना पुढे न्यायची आहे, त्या पालकांना पुढे ती केस न्यायची आहे. पण ही केस मागे घेता येत नाही, फक्त एकदा रजिस्टर किती चालते, पण त्या काउन्सिल टू द PP करून आम्ही अशा 100च्या वर केसेस घेतल्या. आणि अजून बघितलं मी, आता जसं तुम्ही म्हणताय की हे मिनिस्टरांकडे पोचायला पाहिजे, सो जसं शाळेमध्ये अवेअरनेस झालाच पाहिजे. आणि आमचं म्हणणं असं, तुम्ही सिलेबसमध्ये टाका ना, हजारो विषय आहेत, जिओग्राफी, हिस्ट्री, अर्धे विषय तर कामाचे नाही आयुष्यात. विशिष्ट असा चॅप्टर आहे ना, 8वी नाही, पहिलीपासून टाका, पहिलीपासून. आपण 1ली-2रीच्या मुलांना सिग्नल असला तर लाल सिग्नलला थांबा, हिरव्याला जा, काही जाळ असेल तर त्याला हात लावू नका, काचेला हात लावू नका, अशा साध्या सेफ्टी रूल्स देतो. त्याच्यातच हे सेफ्टी रूल्स थोडक्यात देता येतात, की कोणी ह्या भागांना हात लावला तर ते बरोबर नाही, असं जर कोणी केलं तर सांगा, नाही म्हणा. हे जर करिक्युलम मध्येच आलं तर मुलं सक्षम होतील. म्हणजे याच्यावर तर लैंगिक शिक्षणाबद्दल आता हा सनातन झाला आहे विषय महाराष्ट्रामध्ये. काही लोक त्याच्याबद्दल विरोधाची भूमिका घेत असतात, पण रिप्रोडक्शन हा 7वी की 8वीचा चॅप्टर आहे, तो चॅप्टर स्किप करतात शिक्षक. मी अनेक जणांना बोललो ह्या विषयावरती. आता शिक्षण मंत्र्यासाठी मुद्दा क्रमांक 2 हे अगदी लहानपणापासून तुम्ही करायला हवं, आणि ह्याबद्दल महाराष्ट्रात खूप दीर्घकाळ चर्चा झाली. मध्ये बॅन झालं होतं सेक्स एज्युकेशन. आम्ही म्हणत नाही सेक्स एज्युकेशन द्या, वी आर टेलिंग की मुलांनी सुरक्षित कसं राहायचं हे साधं टाका. एखादा चॅप्टर, एक पेपर, एक चॅप्टर टाका त्याच्यात छोटासा, कसं सेफ राहायचं पहिलीपासून टाका. कॉमन प्रश्न आहे माझा की आपल्याकडे कशी सर्वसाधारण, आपण बोललो ते सगळे पुण्यातल्या केसेस बद्दल, सर्वसाधारण धारणा अशी आहे की जिथे आदिवासी भाग आहे महाराष्ट्रातला, नाही तिथे कमी प्रमाण आहे असं म्हणतात. सो आय रिअली डोंट नो की महाराष्ट्रात हे जे 36 जिल्हे आहेत इन्क्लुडिंग मुंबई, तिथलं जर तुम्हाला जिल्हानिहाय काही चित्र आम्हाला सांगता आलं तर काहीच हरकत नाही. कमी प्रमाण आहे असं अजिबात नाही. तिथे होतंय, पण त्याच्याबद्दल रिपोर्टिंग होत नाही. त्या मुलांना कळतच नाही की आपल्याबरोबर अत्याचार झालाय. त्यांना फक्त वेदना होत असतील आणि हा एक भाग असतो जगण्याचा असं त्यांना वाटतं. आपल्याकडे जिथे शहरी भागामध्ये रिपोर्टिंग जास्त होतं आणि म्हणून केसेस जास्त दिसतात. पण मग महाराष्ट्राचं ओव्हरऑल चित्र काय, कुठून जास्त तुम्हाला? असं काही नाही, कार्यक्षेत्र पुणे असल्यामुळे कदाचित आम्ही पुण्यात जास्त फोकस करतोय. कारण आणि फरक आहे, सिटीजमध्ये जास्त प्रमाण आहे केसेस असं नाही म्हणता येणार. केसेस सगळीकडे आहेत, फक्त रिपोर्टिंग जास्त आहे त्यामुळे. बाकी एरिया स्पेसिफिक नाही सांगता, नगरमध्ये काय चित्र आहे, मुंबईत काय चित्र आहे, सगळीकडे असणारच, फार सगळे असणार. पुण्याचे काही स्पेशल हे नाही की इकडे जास्त की तिकडे कमी, सगळीकडे आहे. जितका अवेअरनेस होतो तितक्या मे बी वी वुड लाईक टू थिंक की तितका अब्यूज कमी होईल, मुलांना तो थांबवता येईल. ॲट द सेम टाइम झालं असेल तर रिपोर्टिंग होईल. सो दोन्हीकडने चित्र तसं. एक चित्र असं असतं की हे जे लैंगिक अत्याचार होतात ते जवळच्या मंडळीकडनं अधिक प्रमाणामध्ये होतात. हे पर्सेंटेज काय आहे आणि हे का घडतं? आमच्याकडे आम्ही 80% वगैरे नोन व्यक्ती असते, ओळखीची व्यक्ती असते. बरेचदा वडील असतात आणि आईला कधी कधी माहिती असतं, आईला माहिती असतं, पण तिचे म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या अजिबात तिला शक्ती नसते, त्यामुळे ती ह्याच्याबद्दल काही बोलत नाही. आणि तुमचा सायकॅट्रिस्टचा अभ्यास आहे की नाही मला माहित नाही, पण मग वडील का करतात असं? अजून रिसर्च झाला नाहीये काही इंडियात की कोण करतं. असं म्हणणं आहे की ही माझी मालमत्ता आहे, किंवा ही म्हणजे मी हिच्या बरोबर काही करू शकतो आणि माझीच आहे, माझी मिळकत आहे. आणि दुसरं म्हणजे एक सेन्स ऑफ पॉवर असते, आणि ती पॉवर कुठल्याही जेव्हा बालैंगिक अत्याचार होतो तेव्हा आम्ही म्हणतो की पॉवर वापरली जाते.
शक्ती ज्याच्याकडे असते, मग ती आर्थिक असो, वयाने असो, शिक्षक असो, ही जो शक्तिवान असतो तो दुसऱ्या वल्नरेबल माणसावर मुलांवर ही क्रिया करतो. असं एक तुम्हाला काय वेगळं सांगायचं का? तुम्ही काय म्हणाल? नाही नाही, हे चालू आहे. आणि सध्या आता अजून एक बघितलंय, मदर्स बॉयफ्रेंड. मदर्स बॉयफ्रेंड ते बऱ्याच केसेस येतात. मदर्स बॉयफ्रेंड किंवा स्टेप फादर्स. ओके ओके. सो मॅक्सिमम इज स्टेप फादर प्रॉपर लग्न केलं आहे दुसरं, किंवा मग मदर्स बॉयफ्रेंड. हे खूपच चालू आहेत केसेस ओके. जास्त. आता ह्या गोष्टीबद्दल खूप चर्चा झाली. एक तर पॉन, त्याची उपलब्धता, एज ग्रुप. कारण यशदाचा मधला एक रिपोर्ट होता जो आम्ही रिपोर्ट केला होता की अगदी 6वी-7वीच्या मुलाकडे पण त्या गोष्टी Porn आहेत. बघतात. आणि ही गोष्ट खूप उघडपणे, कारण मी अनेक मुलींची पण संवाद ऑन कॅमेरा साधला होता, तर त्यांनी पण सांगितलं की आम्ही पॉन बघतो. सो याच्यामध्ये ते किती कॉन्ट्रीब्युट करतं? याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जी टीनेजर्स, ज्यांना वयात आलेली मुलं आहेत, त्यांच्यामध्ये पॉर्नमुळे खूप फरक पडतो. म्हणजे ती आयदर लहान मुलींचा किंवा मुलांचा वापर करतात पॉर्न बघून, किंवा कन्सेन्च्युअल असतं, म्हणजे दोन्हीकडनं मुलीला आणि मुलगा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतो. ही मायनर्स असतील किंवा मुलगी मायनर असेल आणि मुलगा मेजर असेल. असेही आमच्याकडे भरपूर केसेस तसे आहेत. पॉर्न बघून, मीडियावर सगळं बघून, मीडियाच्या इफेक्टने ही मुलं ह्याच्या अशा रिलेशनशिप्समध्ये येतात. आणि शेवटी ते 18च्या खाली असल्यामुळे पॉक्सोच्या अंडरच येतात. आणि कायदाही माहिती नसतो. तर अनफॉर्च्युनेटली मुलं ह्याच्यात सापडतात, मुलगे ह्याच्यात सापडतात. कारण मुलींच्या आईवडिलांना कळलं की त्यांचे लग्न कसं होणार, आबरू सगळा भाग येतो. आणि मुलगे जरी सांगत असले, मुलगी पण सांगत असते की हे माझ्या संमतीने झालेलं आहे, तरी सुद्धा मुलांवर ऍक्शन घेतली जाते. तुम्ही काय म्हणता? नाही, सेम थिंग की पॉर्नोग्राफी तर आता ते सोशल मीडिया इतका उपलब्ध असल्यामुळे सगळ्यांना इंटरनेट आहे त्यामुळे बघतात मुलं. पण जर मुलांना शाळेत समजवलं की व्हॉट इट इज एक्झॅक्टली, हाऊ व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटी शुड टेक, किंवा छोट्या मुलांना दाखवतात, मोठी मुलं छोट्या मुलांना दाखवतात. इनफॅक्ट आत्ताच एक केस आली की शाळेमध्ये हे खूप चाललंय की मोठी मुलं छोट्या मुलांना पॉर्नोग्राफी दाखवतात आणि मग देन दे अब्यूज देम. ते ट्राय टू इमिटेट, जे बघतायत ते इमिटेट करतायत. पण मग शाळा स्पेसिफिक ज्याला डार्क प्लेसेस आपण म्हणतो, त्या डार्क प्लेसेस कुठल्या असतात आणि कौटुंबिक याच्यामध्ये कुठे अशा पद्धती, हा फारच मॅच्युअर प्रश्न आहे, पण तरी असं किंवा वर्किंग प्लेसच्या वेळेला असं काही आहे स्पेसिफिक? असं स्पेसिफिक, यू टॉकिंग अबाउट स्पेस वेअर इट हॅपन्स? बाथरूम्स, स्कूल बाथरूम्स, शाळांमध्ये, बाथरूममध्ये, स्कूल बाथरूम, मध्ये, घरात कुठे? बाकीची मंडळी झोपली असताना सुद्धा मुलीवर अत्याचार होत असतात. म्हणजे एका खोलीत झोपलेत सगळे आणि दुसऱ्या खोलीमध्ये होऊ शकतं. पण शाळांमध्ये बाथरूम्स बघितले तर आम्ही, आणि एका केसमध्ये अनफॉर्च्युनेटली मेडिकल रूम, तिकडे CCTV अलाउड नाही, मेडिकल रूम मध्ये नेऊन अब्यूज झाला होता एका मुलाचा, एका मोठ्या शाळेत. तुम्ही एक्झॅजरेट करत आहात असं बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं तर जे प्रॉब्लेम, कम अँड मीट अस. अजिबात करत नाहीये, अजिबात नाही. 10 cases Every day? not every day, over a week we see 10 cases, and this is only 5% I think of what is happening actually. 95% म्हणजे आता आमच्याकडे जो स्टाफ नॉट नॉट रजिस्टर्ड, रजिस्टर्ड, नॉट लुक्ड इनटू, किंवा गेलेले आहेत रिपोर्ट करायला, त्यांना काही मार्ग दिसला नाही. सी, मेन थिंग इज फिअर ऑफ द पोलीस, फिअर ऑफ कोर्ट्स, आणि मुख्य म्हणजे बदनामी. जर मोठ्या मुली असतील ना तर मग आईवडील घाबरतात, छोटी मुलं असली तर पटकन करतात एक वेळ. दॅट इज व्हॉट वी हॅव सीन. आमचा एक्सपिरियन्स असा आहे की मोठ्या मुलींबद्दल केस फाईल करायला भीती वाटते, कारण इज्जतीचा प्रश्न आहे. सो वी टू टेल देम की इज्जत ज्यांनी केली त्याची हलवा, तुमची नाही जाते इज्जत. हे जेव्हा कळेल आईवडिलांना तेव्हा कंप्लेंट्स फाईल होतील. शेवटचा मुद्दा आहे, पण मधल्या काळामध्ये चीननी, कम्युनिस्ट राजवटीमध्ये असलेल्या चीननं आपण मुलांना मोबाईल किती वापरू द्यावा ह्याबद्दलचं बंधन घातलं. मला वाटतं आठवड्यातला एकच दिवस होतो. त्यानंतर UK सारख्या, जिथल्या वेस्टमिनिस्टरला आपण अडॅप्ट केलेलं आहे, जी लोकशाही व्यवस्थापन, तिथे पण UK मध्ये पण याच्यावरती डिबेट झाली. भारतामध्ये असं झालेलं आहे की ह्याबद्दलचा खुलेपणानं कोणीही काही विचार करत नाही. मधल्या काळामध्ये पॉर्नबद्दल ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा एक निवाडा आला आणि माननीय पंतप्रधानांनी काहीतरी कमेंट्स केले, तर त्यावरती दोन्ही बाजूनं वाद प्रतिवाद झाला. आणि शेवटी तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही बेडरूमच्या आतमध्ये काय करता वगैरे ह्यावरती ती विषय येऊन ठेपला. आता खरं तर ह्या निमित्ताने ह्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे का, हे तुम्हीच त्याच्यावरती विचार करा. पुन्हा तो व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे हा सगळा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आमच्या विरोधामध्ये खूप चर्चा झाली जेव्हा आपण ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल बोललो, की ह्या छोट्या छोट्या मुलींना कशा पद्धतीनं ह्युमन ट्रॅफिकिंग केलं जात आहे. 4,500 कोटीचा वगैरे हा व्यवसाय झालेला आहे. खरं तर हा त्याच्याशी थेट संबंधित असलेला विषय नाहीये, पण तरी सुद्धा आता तुम्हा दोघींसाठी काय करता येऊ शकतं इमिडिएट लेवल आणि लॉंग टर्मला?
मुलांना सक्षम करणं हे म्हणजे मुख्य. म्हणजे मुलांना एकतर मी म्हटलं नाही म्हणायला शिका. कुठले भाग प्रायव्हेट आहेत त्याला कोणी हात लावला तर ते बरोबर नाही. तिथून पळून जा, कोणाला तरी सांगा, मदत मागा, त्याच्यात तुमची चूक नाही. हे बेसिक गोष्टी मुलांना सांगायला पाहिजे. आणि मुलग्यांना रिस्पेक्ट, मुलींसाठी रिस्पेक्ट, बायकांसाठी रिस्पेक्ट, की बाबा पॅट्रिआर्कल जे आपले सोसायटी आहे तसं न ठेवता मुलांना सुद्धा असे रोल्स शिकवायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना मुलींबद्दलची जी एक आपण म्हणतो बॉडी शेमिंग किंवा ऑब्जेक्ट सारखं मुलींकडे बायकांकडे बघणं, हा जो एक आपल्याकडे एक प्रथा आहे तसं न करता त्यांना शिकवायला पाहिजे, मुलांना शिकवायला पाहिजे. मुलगी आणि शैक्षणिक पातळीवरती काय होऊ शकतं? मुलांना जसं आपण म्हणतोय सेशन्स घ्यायला पाहिजे तसेच आईवडिलांसाठी, टीचर्ससाठी आणि नॉन टीचिंग स्टाफ पण. आता ही जी केस झाली, जर त्या शाळेत एखादं सेशन असतं तर कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे बोट लावायची मुलांना. हिंमतच कशी होते. आणि आपल्याकडे एवढा सुंदर कायदा आहे, पॉक्सो इज व्हेरी स्ट्रिंजंट कायदा आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे. कायदा काय म्हणतो की 1 वर्षामध्ये निकाल लागला पाहिजे, मिनिमम 4-5 वर्ष लागतात. आता काय होतं, मग छोटी मुलं जी असतात ती 5 वर्षानंतर थोडं विसरतात. आणि आई वडील काय म्हणतात की आम्ही त्यांना आता कोर्टात आणणार नाही, परत कुठे त्यांना विचारायचं काय झालं होतं 4 वर्षापूर्वी. त्यामुळे बरेचसे लोक हॉस्टाईल होतात, त्यामुळे केसेस पडतात आणि हे अक्यूज बाहेर सुटतात. ते एक होतं. आणि FIR घेताना पण, इफ यू गो बॅक ॲक्च्युली पोलीस कंप्लेंट करताना, FIR घेताना पोलीस पुण्यामध्ये खरंच कॉपरेटिव्ह आहेत. कधीही म्हणजे कुठच्याही केसला आम्ही ऐकलं नाही की तक्रार घेतली नाही. जे मुंबईत झालंय तिकडे तक्रार घेतातच, पण तक्रार घ्यायला 4-5 तास लागायला पाहिजे, 12-12 तास लावतात. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुण्यात पण 12 तास का लागतात. प्रोसेस तशी आहे. ओके. सो मग त्यात कायद्यात काही सुधारणा करता येऊ शकतात त्या प्रक्रियेमध्ये काही करणं? इमॅजिन करा ते मूल पण तिथे तेवढ्या वेळ बसलेलं असतं. ते झालं ना, ती छोटी बाळ डेस्कवरतीच होती. त्यामुळे तिकडेच लोक खचतात की अख्खा दिवस तिकडे बसायचं पोलीस स्टेशनला. आणि कायदा म्हणतो की मुलांच्या घरी जाऊन स्टेटमेंट घ्या, तर काही पोलीस घेतात, काही नाही घेत. पण आहे, पुणे इज मच बेटर कम्पेअर टू अदर सिटीज असं आम्ही ऐकले की इकडे बऱ्यापैकी चालू आहे प्रक्रिया. पॉक्सो म्हणतो 1 वर्षात, 5 वर्ष लागल्यावरती ते मूल विसरतं छोटं. आणि अंडर प्रिव्हिलेज ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये काय होतं, मुलींची लग्न करून देतात 18व्या वर्षी. आणि लग्न होताना कोणी सांगणार नाही आईवडील की याच्यावरती बलात्कार झाला होता, लग्न नाही होणार आहे. त्यामुळे तिकडे कोणाला माहिती नसतं सासरी, आणि मग त्या मुलीला कोर्टात कसं आणायचं आम्ही. त्यामुळे त्या केसेस सगळ्या हॉस्टेल होतात आणि त्या केसेस पडतात. सो इम्प्लिमेंटेशन फास्ट ट्रॅक कोर्ट नाही, इट हॅज टू बी सुपर फास्ट ट्रॅक कोर्ट. तर सुपर इट हॅज टू बी. इफ पॉक्सो इज सेइंग 1 year, फिनिश इट इन 1 year. पोलीस आम्हाला म्हणतात, पोलिसांना सांगितले की चार्जशीट 60 दिवसात करा. पोलीस म्हणतात तुम्ही आम्हाला सांगताय ओरडून, कोर्ट आम्हाला सांगते, कोर्टाला सांगा 1 वर्षात करा म्हणून. बरोबर आहे ना. पोलिसांचं इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. बेली होत नाही. बेली होत नाही लगेच, पण त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती कितीतरी दिवस. तारीख पे तारीख जे आहे ना ते खरं आहे. पण मग आणून म्हणजे हे बघा, फाशी द्यावी की देऊ नये ह्याबद्दल माझं आणि आमच्या माध्यमाचंही वेगळं मत आहे. पण अशा पद्धतीच्या काही शिक्षा झाल्या तर त्याने काही फरक पडेल? फाशी आम्हाला नाही वाटत ॲज एनजीओ की फाशीला काही अर्थ नाहीये. मग मर्डरला पण फाशी आणि मग रेपला पण फाशी, मग तो स्टिग्मा अजून वाढेल रेपचा. सो इज रेप इक्वल टू मर्डर? नो. सो इट हॅज टू बी येस रिगरस इम्प्रिझनमेंट अकॉर्डिंग टू वॉट एव्हर हॅज बीन डन. कुठच्या सेक्शन खाली येते ते 20 वर्ष 25 वर्ष लाईफ लॉंग. सो वी थिंक फास्ट, इट इज फास्ट ट्रॅक कोर्ट, सुपर फास्ट ट्रॅक कोर्ट. दॅट्स द ओनली सोल्युशन. पीपल हॅव टू बी स्केर्ड की मी हे केलं तर मी पकडला जाणार आणि मी 25 वर्ष जेलमध्ये जाणार, तरच होणार आहे. लोक सुटत आहेत. 1% कन्व्हिक्शन रेट आहे फक्त. धन्यवाद. थांबूया या नोटवरती. आता असं आहे की त्यांनी 1% कन्व्हिक्शन रेट सांगितला. माननीय RR पाटील जे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत गृहमंत्री होते तेव्हा तो 8% वगैरे होता. नंतर श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची जी चर्चा झाली, नंतर ते म्हणाले की आम्ही एक स्पेशल प्रॉसिक्युटर ह्या सगळ्या केसेसमध्ये देऊ आणि त्यानंतर कन्व्हिक्शन रेट वाढेल. पण माझ्या माहितीनुसार तो काही वाढलेला नाही. बाय द वे, दिवंगत शशिकांत अहंकारी यांनी एक चांगला प्रयोग केला होता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती. आणि त्यांनी जोडीदाराला समजून घेऊ नावाची कॉन्सेप्ट होती. त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला ह्यांनी परस्पराची कामं करावीत. म्हणजे पुरुषांनी स्वयंपाक करावा, पुरुषांनी धुणी धुवावीत, पुरुषांनी घर साफ करावं, पुरुषांनी सडे टाकावेत. अशा पद्धतीचा तो प्रयोग झाला. आणि मी जेव्हा तो रिपोर्ट केला तेव्हा त्यातनं खूप उत्तम पद्धतीचे आम्हाला आलेले रिझल्ट्स पाहायला मिळाले. म्हणजे स्त्री पुरुष समानता, आणि ते या अशा घटनेच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाची आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. सो थांबूया आपण इथे, विचार करा हे जे काही चाललंय त्याबद्दल. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.